सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सत्ताधारी आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी संगमत आणि भ्रष्टाचार करून शेती संरक्षणाची किंवा आत्मसंरक्षणाची जी लायसन्स आहेत ती आपल्या जिल्ह्यातील लोकांना खरं तर 800 जे शेतकरी आहेत ते वारस हक्कासाठी लायसन्ससाठी परवानगी मागत आहेत असे अर्ज पण या ठिकाणी आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे 400 ते 500 बंदुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत की ज्यांची लायसन वारसांतर न झाल्यामुळे त्या बंदुका खरं तर अनेक वर्षाच्या बंदुका आहेत, त्या बंदुका सडत आहेत. असं असताना जिल्हाधिकारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या आधीच्या मंजू लक्ष्मीनी आणि या आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 30च लोकांना लायसन्स दिलेली आहेत. पण 30 लोकांतले 20 हे जे लाभधारक आहेत ते भाजपचे कार्यकर्ते तरी आहेत, शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तलाठी आहे, तत्कालीन तलाठी आहे गुजर म्हणून. हे तलाठी मंजू लक्ष्मी जिल्हाधिकाऱ्यांशी जवळ असल्यामुळे त्यांना एका तलाट्याला लायसन्स दिले आणि ते राहतात बीडला. आणि अशा तलाट्याला लायसन्स देण्याचं काम संरक्षणाचं आत्मसंरक्षणाचं मंजू लक्ष्मीने केलं आहे. आणि आताच्या तलाट्यांनी जे ढवळ म्हणून आहेत, आताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ढवळ म्हणून आहेत, त्या ढवळ राहतात मुंबईमध्ये, परंतु त्यांना लायसन इथे दिलं आहे. आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळत नाही आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळतं. भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही. खरं तर शेतीचं प्रत्येक शेतकऱ्याचं हजारो रुपये जसं कोट्यावधी नुकसान या वन्य जनावरांमुळे होत असतं आणि त्यासाठी शेती संरक्षण बंदूक आहे. खरं तर आता शासनाने मध्ये काय म्हणणं होतं की गावात लायसन जास्त होता, परंतु आमचं काय म्हणणं, ती लायसन्स जर रिन्यू केली तर गावात लायसन जास्त होणार कारण तीच लायसन्स रिन्यू करायची आहे. असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही, बेकायदेशीर शिकार होत नाही, बेकायदेशीर वेळेसाठी हे बंदूककरण वापरले जात नाहीत. खरं तर आता लायसन दिलेले परदेशी म्हणून एक रिटायर अधिकाऱ्यांचा मुलगा आहे की त्याला लायसन दिलंय, परंतु तो जे लायसन दिलंय त्या लायसनवर आता ज्याला लायसन दिलं त्या लायसनवर गुन्हा नोंद झालेला आहे. म्हणजे त्यांनी ते लायसन चुकीच्या पद्धतीने हातात हाताळलंय म्हणून. म्हणजे अधिकाऱ्यांना वेगळा नियम आणि सामान्य शेतकऱ्यांना वेगळा नियम. आणि ह्यामध्ये दोन्ही या आधीचे पालकमंत्री आणि आताच्या पालकमंत्र्यांचं लक्षण आहे दिसून येत आहे. कारण पालकमंत्रींनी त्या दिवशी आरोप केला होता की असिनेच्या जमिनी प्रकरणामध्ये डॉक्टर बाणावलीकरांचा हात आहे आणि बाणावलीकरांनी सुद्धा त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिले, त्याविषयी आम्हाला जायचं नाही. परंतु त्यांनाच लायसन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे खरं तर या विषयात आम्ही आता आंदोलन करणार आहोत की आम्हाला त्यांना दिलेलं असेल त्याबद्दल काय नाही, पण 2 बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना दिले त्याच्याबद्दल आमचं आंदोलन राहील. आणि त्या विरोधात मी मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे. आणि त्या संदर्भात मी 15 ऑगस्टला, कारण इथल्या सत्ताधाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही, त्यामुळे मी मुख्य सचिवांकडे तक्रार करणारच आहे. आणि माझ्या दृष्टीने कायदेशीर काय करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहेत. आणि त्याचबरोबर इथल्या, कारण ते दोन्ही हे आहेत, ही लायसन्स पैसे देऊन आर्थिक गैरव्यवहार केले असा माझा आरोप आहे. तुम्ही चौकशी करा, तो आरोप सिद्ध असा माझा आरोप आहे. मी तसं लेखी स्टेटमेंट सुद्धा देईन. आणि त्याचबरोबर इथले जे लोक आहेत, आता हे 800 लोकांनी खरं तर मी एक नंबर देतोय की त्या नंबरवर त्यांनी अर्ज भरला आहे, पोलीस परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर आपली कॉपी पाठवा आणि लवकरच आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन, जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही शेतकऱ्यांचा कुठल्या पक्षाचा नाही, खरं तर आज माझं भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या जवळचे, तुमच्या गावातले सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना लायसन्ससाठी ॲप्लिकेशन करतायत पण त्यांना मिळत नाही. पण ह्या ठराविक लोकांना काम मिळतं, ह्याच्यासाठी आपण पण आपल्या मार्फत या लोकांना लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करा. आणि नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर ही लायसन्स मिळत नाही आणि परंतु जिल्ह्याच्या लोकांना लायसन्स मिळत आहेत. व्यापाऱ्यांना, जे पैसेवार लोक आहेत, जमिनीचे एजंट आहेत, अशा लोकांना लायसन्स मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळत नाहीत. याविरुद्ध आमचा लढा असेल आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही लवकरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत.